Brought to you by Skill Fantasy. यहाँ है फेयर प्ले अश्योरेंस, क्विक गेम एक्सेस और इजी ट्रांजैक्शन, 100% सिक्योर्ड और इंस्टेंट वन क्लिक विड्रॉल्स। डाउनलोड करना तो बनता। पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध अनेक मोठे निर्णय घेतले। त्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही एकामागून एक पावलं उचलली आहेत। यामध्ये वाघा सीमा बंद करणं, सार्क व्हिसा सुविधा स्थगित करणं, भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणं असे अनेक निर्णय पाकने घेतलेले आहेत। याचबरोबर पाकिस्तानने भारतावर आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचं उल्लंघन केल्याचा आरोप करत शिमला करार स्थगित करण्याची धमकी दिली आहे। पाकिस्तानच्या या धमकीनंतर शिमला करार पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय। पण अनेकांना प्रश्न पडलाय की हा शिमला करार नेमका काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, या शिमला करारात नेमकं असं काय आहे ज्याने भारताला धमकावण्यासाठी पाकिस्तानने या कराराला पुढे केलंय। सविस्तर जाणून घेऊयात पुढील काहीच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। सुरुवातीला शिमला कराराची पार्श्वभूमी समजून घेऊयात। 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानच्या म्हणजे आजच्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी युद्ध झालं। पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये प्रचंड अत्याचार केले होते, त्यामुळे लाखो लोक आश्रय घेण्यासाठी भारतात आले। यात भारताने लक्ष घातलं आणि पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली। युद्ध झालं आणि या युद्धात भारत जिंकलं। पाकिस्तानी सैन्याच्या सुमारे 93,000 सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली। त्यानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाचा एक नवीन देश उदयास आला। त्यावेळेस भारत पाकिस्तानवर कठोर अटी लादू शकत होतं, पण त्या उलट भारताने शांतता आणि स्थैर्याला प्राधान्य दिलं। या विचारातूनच भारताने पाकिस्तानला चर्चेसाठी बोलावलं आणि शिमला करारावर स्वाक्षरी झाली। 2 जुलै 1972 ला भारतातल्या शिमला शहरात शिमला करारावर स्वाक्षरी झाली। या करारावर भारताकडून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानकडून तेव्हाचे तत्कालीन राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली। हा करार करण्यासाठी जुल्फिकार भुट्टो 28 जून 1972 ला त्यांच्या मुली आणि शेजारच्या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्यासोबत शिमल्यात पोहोचले। हे तेच भुट्टो होते ज्यांनी गवताची भाकरी खावी लागली तरी चालेल, पण 1000 वर्ष भारताशी युद्ध लढण्याची शपथ घेतली होती। पण हा करार फक्त 1971च्या युद्धानंतरची परिस्थिती सोडवण्यासाठी नव्हता, तर भारत पाकिस्तानचे भविष्यातले संबंध सुधारण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी एक ऐतिहासिक प्रयत्न होता। या शिमला करारात काही अटी आणि तरतुदी घालण्यात आलेल्या होत्या। या करारातल्या ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली होती त्यातला पहिला मुद्दा होता द्विपक्षीयतेचे तत्व। यात भारत आणि पाकिस्तानने सहमती दर्शवली आणि ठरवलं होतं की सर्व वाद परस्पर संवादातून सोडवले जातील। म्हणजेच भारत पाकच्या वादात संयुक्त राष्ट्र, अमेरिका किंवा इतर कोणत्याही बाह्य शक्तीसारख्या कोणत्याही तृतीय पक्षाची म्हणजे तिसऱ्या देशाची मध्यस्थी नाकारण्यात आली होती। हा भारताचा राजनैतिक विजय म्हटला गेला होता, कारण पाकिस्तानने वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केलाय। दुसरा मुद्दा होता बळाचा वापर करायचा नाही, म्हणजे दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध हिंसाचार किंवा लष्करी बळाचा वापर करायचा नाही आणि सर्व समस्या शांततेच्या मार्गाने सोडवायच्या। तिसरा मुद्दा होता नियंत्रण रेषेची म्हणजे LOCची पुनर्स्थापना। 1971च्या युद्धानंतरच्या परिस्थितीनुसार एक नवीन नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली होती, जी दोन्ही देशांनी मान्य केली। ही तीच नियंत्रण रेषा आहे जी आजही भारत आणि पाकिस्तानमधली सीमा आहे। चौथा मुद्दा होता युद्धकैदी आणि व्यापलेल्या जमिनी परत करणं। या अटीनुसार भारताने कोणत्याही अतिरिक्त अटींशिवाय सुमारे 93,000 पाकिस्तानी युद्धकैद्यांची सुटका केली। यासोबतच युद्धादरम्यान भारताने ताब्यात घेतलेली बहुतेक जमीनही पाकिस्तानला परत केली आणि शिमला कराराद्वारे भारताने काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं घोषित केलं। याचा अर्थ असा होता की आता पाकिस्तान संयुक्त राष्ट्र किंवा कोणत्याही तिसऱ्या देशाकडून मध्यस्थीची अपेक्षा करू शकत नाही। एका बाजूला पाकिस्तानचा पराभव आणि त्यांच्या सैनिकांचं आत्मसमर्पण होतं, तर दुसऱ्या बाजूला भारताचा परिपक्व आणि शांतताप्रिय दृष्टिकोन होता। यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा आणखीनच मजबूत झाली होती। शिमला कराराचा सर्वात महत्त्वाचा परिणाम काश्मीरच्या प्रश्नावर झाला। पाकिस्तान अनेकदा हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु शिमला करारामुळे हा विषय द्विपक्षीय चर्चेपुरता मर्यादित राहतो। भारत याचा कायदेशीर आधार म्हणून वापर करतो, त्यामुळेच काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा होत नाही। 1948 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने काश्मीर संदर्भात एक ठराव मंजूर केला होता, ज्यात जनमत संग्रहाचा उल्लेख होता, परंतु 1972 मधल्या शिमला करारांतर्गत पाकिस्तानने द्विपक्षीयता स्वीकारून तेच ठराव संपुष्टात आणले होते। याच कराराच्या आधारावर भारताला संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाला नकार देता येतो। जर पाकिस्तानने शिमला करार रद्द केला
तर द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे थांबू शकते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव आणखीनच वाढू शकतो. तसंच शिमला करारानुसार नियंत्रण रेषेचे LOCचे पालन करणे ही दोन्ही देशांची जबाबदारी आहे. जर हा करार रद्द झाला तर दोन्ही देशांच्या सैन्य नियंत्रण रेषेवर अधिक आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे थेट संघर्षाची शक्यता वाढू शकते आणि भविष्यातल्या युद्धकैद्यांच्या किंवा संघर्षाच्या वेळी विश्वासाचा अभाव कायम राहू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.